आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ किंवा त्यालाच पास्ट इंडेफिनाइट टेन्स असे देखील म्हणतात. भूतकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती असे या काळात दाखवले जाते. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्समध्येच अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघूयात आपण. मी एक चित्रपट पाहिला. I watched a movie. I watched a movie. तिने चहा बनविला. She made tea. She made tea. त्याने मला पुस्तक दिले. त्याने मला पुस्तक दिले. He gave me a book. He gave me a book. त्यांनी घर बांधले. त्यांनी घर बांधले. They built a house. They built a house. नेहाने पत्र लिहिले. नेहाने पत्र लिहिले. नेहा wrote a letter. नेहा wrote a letter. ते शाळेत गेले. ते शाळेत गेले. They went to school. They went to school. तो क्रिकेट खेळला. तो क्रिकेट खेळला. He played cricket. He played cricket. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. चा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघूया. तिने चांगले नृत्य केले नाही. तिने चांगले नृत्य केले नाही. She did not dance well. She did not dance well. मी चहा बनवला नाही. मी चहा बनवला नाही. I did not make a tea. I did not make tea. किंवा did notचं कॉन्ट्रॅक्शन didn't वापरून असं देखील आपण म्हणू शकतो I didn't make tea. I didn't make tea. तिने जेवण बनवले नाही. तिने जेवण बनवले नाही. She did not cook food. She did not cook food. आम्ही चित्रपट पाहिला नाही. आम्ही चित्रपट पाहिला नाही. We did not watch the movie. We did not watch the movie. मी बोललो नाही. मी बोललो नाही. I did not speak. I did not speak. आता बघूयात आपण इंटररोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघूयात.
मी चहा बनविला का? मी चहा बनविला का? Did I make tea? Did I make tea? तू मला पुस्तक दिले का? तू मला पुस्तक दिले का? Did you give me a book? Did you give me a book? त्यांनी घर बांधले का? त्यांनी घर बांधले का? Did they build a house? Did they build a house? मी बोललो का? मी बोललो का? Did I speak? Did I speak? मी पत्र लिहिले का? मी पत्र लिहिले का? Did I write a letter? Did I write a letter? निगेटिव्ह सेंटेन्सचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करताना फॉर्म्युला आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस P1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघूयात. ते शाळेत गेले नाही का? ते शाळेत गेले नाही का? Did they not go to school? Did they not go to school? तिने चांगले नृत्य केले नाही का? Did she not dance well? Did she not dance well?